कांद्याचे घसरलेले दर, इंधन दरवाढ या सगळ्या गोष्टींविरोधात आज काँग्रेस आंदोलन करणार आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापुरात हे आंदोलन होईल। सोलापूर बाजार समिती समोरच रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनाआधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसही बजावली आहे। कायदेशीर आणि सनदशीर मार्गाचा वापर करून आंदोलन करावं, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। नोटीस बजावली असली तरी काँग्रेस पदाधिकारी आंदोलनावर ठाम आहेत, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे। घसरल्यानं आणि इंधनवाढीमुळे जे आहे ते सोलापुरात काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी सोलापूरमध्ये मार्केट यार्ड समोर जे आहे ते या ठिकाणी प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये आंदोलन होत असतं। मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत आणि नागरिक जे आहेत ते या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते संपूर्ण चौकामध्ये जे आहेत ते या ठिकाणी रास्ता रोको करत असल्याचं वाहतूक आहे ती देखील काही वेळासाठी जे आहे ते खंडित झाल्याचं चित्र आपल्याला दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर काँग्रेस जे आहे सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जे आहे ते वेगवेगळ्या प्रश्नांसाठी सोलापूरमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आणि उडारी न्यूज सोलापूर। तर सोलापूर बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात दिसतोय। कांद्याचे जे दर घसरलेले आहेत त्याचबरोबर दुसरीकडे इंधनासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींची दरवाढ झाली आहे, त्या सगळ्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन केलं जात आहे।